मी आता मोड आलेले कडधान्याची भाजी बनवणार आहे, बघू शकता. आणि एकीकडे भात शिजत आहे, 4 शिट्ट्या झाल्या आहेत. आता मी बंद करत आहे गॅस. इथं आपलं तेल तापलं आहे, त्यात कांदा टाकायचा. टॅमॅटो नाही म्हणून मी कांद्यावरती फोडणी देतोय. आता 1 चमच मीठ टाकायचं. थोडे हळद टाकायची. मसाला 2 चमच टाकायचा भरून फुल. बघू शकता. हा आमचा आगरी मसाला आहे, एकदम तिखट झमझमीत चटपटीत. मी 2 चमचे टाकले, पण मला खूप तिखट हवं आहे म्हणून मी 4 चमच टाकत आहे मसाला. हा 5वा. हा मसाला चांगला शिजून घ्यायचा. ह्याच्यात आता बटाटे टाकायची. आता बटाटे हलवायचे, आलटी पलटी मारायचं. बघू शकता आपल्याला 101 रेसिपी येते. मी तुम्हाला संध्याकाळी नवीन एक रेसिपी बनवून दाखवीन. बटाटा का टाकला? शिजावा म्हणून. आता हे सगळं थोडं शिजून घ्यायचं, कांदा बटाटा थोडा नॉर्मली. नंतर ही भाजी टाकायची मोराळे कडधान्य आणि थोडासा हलकासा मीठ टाकायचा आणि वाफेवरती शिजून घ्यायची. हे चांगले असे धुवून घ्यायचे. आता मी धुवून घेतलेले आहे. आता हे मी शिजण्यासाठी टाकणार हे टोपात. बघू शकता. दोन ग्लास पाणी टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला वाफेवर शिजवायचं आहे. बघू शकता भाजी टाकली आहे. आता हलकंसं थोडंसं मीठ टाकायचं, जास्त नाही. अगोदर टाकलं होतं 1 चम्मच, थोडासा टाकायचा आणि लिमिटमध्ये टाकायचं. ह्याला आता हलवायचं राहायचं, थोडं आलटी पलटी मारायचे, थोडं पूर्ण मिक्स करून घ्यायचं ग्रेव्ही. बघून तुम्हाला कसं वाटत असेल, तर खाऊन कसं वाटत असेल. आणि तेल तुम्ही टाकशील ना, फक्त 2 चमच टाकायचं, जास्त पण तेल नाही. हृदयासाठी चांगला हानिकारक आहे. मस्त मिक्सिंग केलं आहे. आता पाणी टाकायचं. आता हे बघा, पाणी एवढं टाकायचं. ताट ठेवलं आहे. थोडीशी गॅस पुढे घेतो आणि हा वाफेवर आता तुम्हाला शिजवायचा आहे आणि गॅस फुल करायचा आहे. ओके, आपलं मिश्रण पुरा.